नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर पहिले ते दुसऱ्या आठवड्यामध्ये RTची प्रवेश प्रक्रिया ही सुरू होत असते. परंतु यावर्षी महिना उलटून गेला तरी देखील RT प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. त्यानंतर 9 फेब्रुवारीला एक शासनाचा नवीन GR आला. त्या GRनुसार पूर्वी काय राहायचं तर की 3 किलोमीटर परिसराच्या आतमधील ज्या इंग्लिश मीडियम शाळा असतील, खाजगी शाळा आपण ज्यांना म्हणतो, त्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्या मुलाच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयाच्या आत असेल तर त्याला 25% आरक्षित ज्या जागा राहतात RT अंतर्गत, तर त्या अंतर्गत त्याला खाजगी शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात होता. परंतु जो नवीन GR आला आहे 9 फेब्रुवारीला, त्यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे, जर तुम्ही एका ठिकाणावर राहताय आणि तिथून 1 किलोमीटरचा परिसर आहे, त्या परिसरामध्ये जर खाजगी शाळा पण आहेत व शासनाच्या ZP शाळा व अनुदानित शाळा आहेत, तर अशा वेळेस तुम्हाला खाजगी शाळेमध्ये प्रवेश घेता येणार नाही. जे काही तुमच्या जवळील 1 किलोमीटरच्या परिसरात जे ZP शाळा, ज्याला आपण जिल्हा परिषद शाळा असे देखील म्हणतो, किंवा ज्या शासनाच्या अनुदानित शाळा आहेत, तिथे तुम्हाला प्रवेश हा घ्यावा लागणार आहे तुमच्या मुलाला. आणि जे पहिला जो जुना नियम होता त्यामध्ये 3 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्ही प्रवेश घेण्यास पात्र होता. तर हा काय जो आहे तो नवीन GRमधील एवढाच बदल आहे. तर आता जी रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत, तर भरपूर पालकांच्या मनामध्ये क्वेश्चन आणि प्रश्न निर्माण झालेले आहेत की रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत, पण वेबसाईटवरती गेल्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जेव्हा आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतो त्यानंतर वेबसाईट पुढे काही चालत नाही आणि ब्लँक पेज ओपन होतं. तर मित्रांनो, मी ते तुम्हाला सांगू इच्छितो की रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. स्कूलचे जे आहे ते रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा RTच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन होतं शाळांचं. जे काही पात्र शाळा आहेत RT अंतर्गत, तर त्या शाळांचे जे आहे ते रजिस्ट्रेशन RTच्या पोर्टलवरती होते. तर RTच्या पोर्टलवरती शाळांचे रजिस्ट्रेशन हे 23 फेब्रुवारी 2024 ते 11 मार्च 2024 पर्यंत यांची कालावधी आहे. ते शाळा ज्या आहेत त्या शाळांचे रजिस्ट्रेशन होणार आहे. यामध्ये रजिस्ट्रेशनचं पहिला जो टप्पा आहे शाळांचा, तर याच्यामध्ये मागे पुढे होऊ शकतं रजिस्ट्रेशन, लेट देखील होऊ शकतं. त्याला काय आहे, त्यांच्या मनामध्ये भरपूर सारे प्रश्न येत राहतात की रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे असे यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आलेले आहेत आणि ते बघून आपण गोंधळून गेलेलो असतो. त्यामुळे तुमचा गोंधळ इथे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नाहीसा होणार आहे. मित्रांनो, पहिला टप्पा जो आहे तो शाळांच्या रजिस्ट्रेशनचा आहे. तर शाळांचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लवकरच RTच्या पोर्टलवरती विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी प्रक्रिया जी आहे ती चालू होणार आहे. चालू झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तर त्यासाठी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून आमची नवीन अपडेट आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत मिळून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.